नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लोकसंख्या वाढीचा नैसर्गिक साधन संपदेवरती होणारा परिणाम या विषयावर चर्चा करणार आहोत. आपणास ठाऊकच आहे की लोकसंख्येचा भस्मासूर हा दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढतो आहे. पूर्ण जगाला त्याने विळखा घातलाय. मग त्याचा काय परिणाम होतोय? निसर्गावरती काय परिणाम होतोय? वातावरणावरती काय परिणाम होतोय? नैसर्गिक साधन संपदेवरती काय परिणाम होतोय? ते आपल्याला पाहायचं. आपणास माहीतच आहे की माणूस हा निसर्गाचं सगळ्यात लाडकं मूल. त्यामुळे माणसाने काही जरी केलं तरी निसर्ग तो खपवून घेत असतो. परंतु निसर्गाची खपवून घेण्याची क्षमता ज्यावेळेस संपते त्यावेळेस मात्र निसर्गाचं खरं रूप माणसाला दिसत असतं, माणसाला समजत असतं. तर आज आपण अगोदर चर्चा करूया की नैसर्गिक साधनसंपदेवरती काय काय परिणाम होतात. पहिला परिणाम आहे कृषीवरील विपरीत परिणाम. कृषीवर काय विपरीत परिणाम होतो लोकसंख्या वाढीचा? तर पहिलं आहे ते म्हणजे मृदाधूप, नंतर जमिनीचे तुकडीकरण आणि स्थलांतरित शेती. तर जमिनीचं तुकडीकरण तुम्हाला माहीतच आहे की जसजशी लोकसंख्या वाढते तसतसा जमिनीवरचा भार वाढतो. जशी लोकांची संख्या वाढते तशी जमिनीची संख्या मात्र वाढत नाही. जमीन आहे तीच राहणार आहेत, मात्र जमिनीमध्ये विभागण्या पडतात. आपल्याला माहीतच आहे की आपल्या आजोबांच्या वडिलांना समजा 20 एकर जमीन असेल आणि जर त्यांना 2 मुलं असतील, आजोबा आणि त्यांचे भाऊ, तर ती जमीन डिवाईड होऊन 10-10 एकर येते. पुन्हा जर आपल्या आजोबांना 2 मुलं असतील, त्यांच्या वाट्याला पुन्हा त्या जमिनीचे तुकडीकरण होतं, दोघांच्या वाट्याला 5-5 एकर जमीन येते. पुन्हा जर आपल्या वडिलांना 2 मुलं असतील, पुन्हा त्या जमिनीचं तुकडीकरण होऊन 2.5-2.5 एकर जमीन येते. आणि शेवटी जर आपल्यालाही 2 मुलं झाली तर मात्र त्या 2.5 एकरचाही पुन्हा 2 भाग होतात. म्हणजे 1.25 एकर, फक्त 50-50 गुंठे जमीन ही वाट्याला येत असते. आणि पुन्हा जर त्याच्याही मुलाला जर 2 मुलं झाली मग शेवटी असं करता करता काय होतं, ते अगदी गुंठ्यावरती, स्क्वेअर फूटवरती त्या जमीन जे आहे त्या जमिनीचं प्रमाण येत असतं. मग अशा याने होतं काय? तर यानं काय होतं हा पुढचा मुद्दा आहे. मृदेची धूप होते. कशी मृदेची धूप होते? जशी माणसाची जमीन धारण करण्याची क्षमता कमी झाली तशी माणसाची त्यातून उत्पादन घेण्याची अभिलाषा वाढली. आपल्याला माहीत आहे शेतीत आपण जितके कष्ट करूया, शेतीला आपण जितकं देऊ तितकी शेती पिकत असते. मग आपण काय करतो? या लोभापायी, जास्त पैसे कमवण्याच्या लोभापायी माणसाने काय केलं? जमिनीतून भरमसाठ उत्पादन निघण्याच्या दृष्टिकोनातून जमिनीवरती विविध प्रयोग सुरू केले. यातील पहिलं चित्र दाखवतं ते म्हणजे रासायनिक खतांचा अतिवापर आणि दुसरं चित्र आहे कीटकनाशकांचा अतिवापर. हळूहळू सर्व मुद्दे आपण विचारात घेणारच आहोत. रासायनिक खतांचा वापर करणं काय बरं माणसाला गरजेचं पडलं? तर हरित क्रांतीनंतर जे विदेशी वाहन किंवा हायब्रिड वाहन आपण शेतीमध्ये वापरू लागलो त्यांच्या वापरासाठी रासायनिक खतं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ते जे वाहन होते कमी वेळामध्ये जास्त पीक देणारे, ठीक आहे, त्यांची गुणवत्ता घटली मात्र उत्पादन वाढलं आणि ते उत्पादन तसंच टिकून ठेवण्यासाठी रासायनिक खतांची भरपूर मात्रा जमिनीत द्यावी लागते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की NPK, नेत्र, स्फुरद, पालाश या 3 घटकाद्वारे जमीन ही जिवंत राहत असते किंवा जमीन ही उत्पादन देत असते. मग ही कमतरता, NPKची कमतरता भरून काढण्यासाठी माणूस कृत्रिम पद्धतीनं ती कमतरता भरून काढतो आणि त्यासाठी भरमसाठ प्रमाणामध्ये खतांचा वापर करत असतो. मग तुम्ही म्हणाला की खतांनी जमीन नापीक कशी होते? पहा, जे अनेक लोक नदीच्या कडेला राहत असतील तर त्या लोकांनी एकदा शेतामध्ये जाऊन, आसपासच्या शेतामध्ये जाऊन पाहणी करणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण त्या शेताला पाणी देतो, ऊस असेल, कपाशी असेल, कोणतंही पीक असेल, पाणी दिल्यानंतर ज्या वेळेस ते पाणी जिरतं, जमीन पुन्हा वापशाला येते, त्यावेळेस त्या जमिनीच्या पृष्ठभागावरती पांढरा थर निर्माण होतो. मग हा पांढरा थर कसला आहे? तर तो पांढरा थर आहे अति जास्त खते देण्याचा परिणाम. जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढत चाललं आहे. आज पहा,
10 वर्षापूर्वी ज्या विहिरेचं ज्या बोरचं पाणी आपण सहज पिऊ शकत होतो, आज तेच पाणी पिऊन काय व्हायला लागले, किडनी स्टोन, मूतखडेसारखे आजार व्हायला लागलेत. याचं कारण काय, जमिनीवरील क्षार हे पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीमध्ये मुरलेत आणि त्या जमिनीमध्ये मुरल्यामुळं पाण्याचं देखील प्रदूषण व्हायला लागलं. ठीक आहे, तो मुद्दा आपण पुढे पाहणारच आहोत. मग याचा परिणाम काय, जर जमीन जास्त क्षारवट झाली, ती जमीन जास्त उत्पादन देऊ शकत नाही. आमचे गुरुवर्य म्हस्के सर सांगायचे की जर असेच आपण जमिनीवरती खतांचा मारा करत राहिलो तर पुढच्या पिढीला आपण नापीक जमीन देणार आहोत. पुढची पिढी आपल्याला शिव्याशाप देणार आहे की तुम्ही जमीन तर दिली, मात्र त्याचा सगळा कस काढून घेतला किंवा मृत्युमुखी पडलेली मृत झालेली जमीन आमच्या ताब्यात तुम्ही दिलेली आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे की रासायनिक खतांचा वापर कमी करायला पाहिजे आणि शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा किंवा सेंद्रिय शेतीचा उपयोग वापर केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कीटकनाशकांचा अतिवापर. जर आपण खत ज्या अर्थी मोठ्या प्रमाणात देत असतो त्या अर्थी काय होतं, ते पीक शाबूत राहण्यासाठी किंवा ते पीक चांगलं येण्यासाठी, पिकाची वाढ जोमानं होण्यासाठी किंवा पिकावरती कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण काय करत असतो की भरमसाठ प्रमाणामध्ये कीटकनाशकांची फवारणी शेतीवरती पिकांवरती करत असतो. त्यामध्ये विविध प्रकार असतात. काही तणनाशक मारतो. माणसाला काय झालं आहे की आरामदायी जीवन पाहिजे असतं, म्हणजे खुरपणीचा कंटाळा येतो. किंवा दुसरी गोष्ट अशी म्हणायला पाहिजे की मजुरीचा भाव वाढला. आज आपण पाहतो की बरेचसे जण शेतकरी आहेत आणि शेतकरी असल्यामुळे प्रत्येकाला ठाऊकच आहे की मजुरीचा भाव कुठून कुठपर्यंत गेला आहे. म्हणजे अगदी 2 रुपयांपासून तर आज 200-250 रुपयांपर्यंत त्या मजुराचं मजुरी आपल्याला द्यावी लागते, म्हणजे स्त्री महिला असेल तर. आणि जर पुरुष असेल किंवा माणूस असेल तर त्याचा देखील मजुरीचा भाव वाढलेला आहे. मग ही मजुरी त्या शेतकऱ्याला परवडण्याची झाली. मग एका बाईच्या मजुरीमध्ये जर कीटकनाशकांचं अख्खं बॉटल येत असेल किंवा तणनाशकांचं अख्खं बॉटल येत असेल तर मग खुरपणी करायची गरजच काय. 2 तासामध्ये फवारणी होते, एका एकराची 2 तासामध्ये फवारणी होते आणि सगळं तण हे जळून जातं. त्या शेतकऱ्यांच्या हे अतिशय फायद्याचं. परंतु तो शेतकरी पुढचा उपयोग पाहत नाही किंवा पुढचा परिणाम पाहत नाही. जमिनीमध्ये जमीन जिवंत कधी समजली जाते तर 1 सेंटीमीटर, 1 घन सेंटीमीटर मातीमध्ये 1 कोटी जीवाणू ज्यावेळेस जिवंत असतात त्यावेळेस ती जमीन जिवंत असते. मग हे जर आपण विषारी कीटकनाशके जमिनीमध्ये फवारले तर काय होतं, परिणामी ते जीवजंतू मरतात आणि जमिनीची धूप व्हायला लागते. जमिनीची धूप होणं म्हणजे तरी काय, तर जमिनीची उत्पादकता कमी होणं. आपण कधी हा प्रयोग केला आहे का, जिथं आपण 2-2, 3-3 लिटर कीटकनाशकं त्या स्प्रे पंपामध्ये टाकून आपण जमिनीमध्ये फवारणी करत असतो, त्यातलं 1 मिलीमीटर जरी कोणी पिऊन पाहिलं आहे का आतापर्यंत, तर निश्चित नाही. कारण आपल्याला माहिती आहे ते आपण जर प्राशन केलं, ते जर आपण पिलं तर त्या ठिकाणी आपला मृत्यू होणार हे सगळ्यांना माहिती असतं. हा प्रयोग स्वतःवर कोणी करत नाही, मात्र जी जमीन आपल्याला तारते, आपलं पालनपोषण करते, त्या जमिनीचा मात्र कोणी विचार करत नाही. तर मृदाधूप ही प्रामुख्यानं जास्त लोकसंख्या वाढीचा परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीवरती होत असतो. पुढचा मुद्दा, जंगलतोड. जंगलतोड का होते. जंगलतोड होते माणसाच्या हव्यासासाठी. तर जंगलतोडीमध्ये पहा की कोणकोणत्या कारणामुळे जंगलतोड होते. लोकसंख्या वाढ ही तर प्रमुख मुद्दा आहेच, परंतु अजून कोणकोणत्या घटकामुळे, अजून कोणकोणत्या कारणामुळे जंगलतोड होते, तर ते खाली मुद्दे आहेत की लाकूड उद्योग, दुसरं कागद निर्मिती, औषधं, स्थलांतरित शेती, रस्ते आणि रेल्वेचं मार्ग आणि वसाहती. तर लाकूड उद्योगामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतो फर्निचर. तर आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी फर्निचरपासून बनवलेल्या आहेत किंवा फर्निचर जे आहेत, म्हणजे फर्निचर जे आहे ते लाकडापासून बनतं, बरोबर. पहा हे जे फर्निचर आहे ते आता तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की लाकडी कपाट आहे, लाकडी दिवाण आहे, इकडे लाकडी आरसा आहे, लाकडी फ्रेम्स आहेत. मग ह्या कशापासून बनल्या, तर ह्या लाकडापासून बनल्या. आणि हे लाकूड
कामासाठी जे लाकूड वापरलं गेलं त्यासाठी एखादं तरी झाड तोडलं गेलं असलं पाहिजे. मग त्या एका झाडाचा बळी घेऊन हे फर्निचर या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि कशासाठी बनवलं आहे? फक्त आपलं घर सुशोभीकरण करण्यासाठी. पण आपण हा विचार करत नाही आहे की आपलं घर आपण ज्यावेळेस सुशोभीकरण करतोय त्यावेळेस आपण एका झाडाचा जीव घेतोय किंवा एक झाड तोडून टाकतोय. मग एक झाड तोडल्यानं पर्यावरणावरती काय संकट कोसळतं तुम्ही म्हणाल? की त्याचा बराचसा तपशील तुम्ही अनेक वेळेस व्हॉट्सअपला वाचलं असेल की एक झाड काय किमतीचं आहे, ते किती प्राणवायू देतं, किती शेणखत देतं वगैरे वगैरे, ते सांगायची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे. तर लाकूड उद्योग आता काय झालं की पूर्वी देखील लाकूड उद्योग होते. तुम्ही म्हणाल की पूर्वीच्या काळी राजे महाराजांच्या काळामध्ये की अशाच प्रकारे लाकूड उद्योग होत असायचे, त्यावेळी ते सगळ्या गोष्टी लाकडाच्याच असायच्या. मग आत्ताच का बरं की जास्त प्रमाणात जंगलतोड व्हायला लागली लाकूड उद्योगामुळं किंवा फर्निचरमुळं? तर आपण पाहतो की लोकसंख्या भरमसाठ प्रमाणात वाढली, प्रत्येकाला राहायला घर हवं आहे, स्वतंत्र घर हवं आहे. मग स्वतंत्र घरामध्ये काय असायचं, काय व्हायला लागलं? प्रत्येकाला स्वतंत्र फर्निचर पाहिजे. आपण पाहतो लग्न आहे झालं आहे, एका घरामध्ये 2 मुलं असतील, 2 सख्खे भाऊ असतील, दोघांचंही लग्न झालं, दोघांनाही सारखेच फर्निचर, सारखेच भांडे त्या ठिकाणी लग्नामध्ये येत असतात. आणि मग जर एका घरामध्ये 2 शोकेस आले, शोकेस कशापासून बनवतो? शोकेस आपण लाकडापासून बनवतो. मग 2 शोकेसची काय गरज आहे? घर तर एकच आहे. पूर्वी पहा एकत्र कुटुंब पद्धत असायची, एखाद दुसरा लाकडी फडताळ असायचं, एखाद दुसरा लाकडी पलंग असायचा, परंतु सर्वांनाही चोचले नसायचे. त्यामुळे पूर्वी जरी लाकडी सामान वापरत असायचे तरी देखील लाकडांची कत्तल मात्र तेवढ्या प्रमाणात होत नव्हती. पुढचा मुद्दा आहे कागद निर्मिती. आपण तर आज पाहतोय की किती कागद सध्या माणूस वापरतोय. चित्र बघा, चित्रामध्ये किती स्पष्टपणे दिसतंय की अर्ध्या बाजूला झाडाचा बुंदा दिसतोय आणि अर्ध्या बाजूला लाकडाचा गुंडाळी दिसते, कागदाची रिम दिसते. मग त्या झाडापासून कागद बनवायचा. आज आपण पाहतो की आज आपल्या आसपासमध्ये कितीतरी झेरॉक्सचे दुकानं आहेत आणि त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये कितीतरी रिम्स पडलेल्या आहेत. मग आपण विचार केला का कधी की हा जो कागद येतो तो कागद येतोय कुठून? आपण विद्यार्थी आहोत. एक गंमत येते बघा विद्यार्थ्यांची, ज्यावेळेस परीक्षा आलेली असते त्यावेळेस, आता सांगू नाही, सांगायची वेळ येते, कॉपी करण्यासाठी आपण झेरॉक्सच्या दुकानामध्ये जातो आणि एक गठ्ठा, काय म्हणतो आपण त्याला, छोटंसं ते असतं, ते आपण कॉप्या घेऊन येतो. मायक्रो म्हणतात त्याला. ते मायक्रो आपण कॉप्या घेऊन येतो. इथं कॉलेजमध्ये आल्यानंतर काय होत असतं की जे शिक्षक असतात, सिक्युरिटी वगैरे असतात, ते चेकिंग घेतात, तुमची तपासणी घेतात. आणि त्यावेळेस जर त्यांना सापडलं तुमच्या शरीरामध्ये कुठेतरी किंवा खिशामध्ये असतील, ते कॉपीचं गट्टा असेल, ते काढून घेतात आणि काय करतात, ते फाडून फेकून देतात, पूर्ण वाया जातं. त्यासाठी तुम्ही काय केलं असतं? पैसे मोजलेले असतात, पण तुमचे पैसे कमी असतात. हो, ते कागद बनवण्यासाठी तिकडे एखादं झाड तोडलेलं असतं, ते झाड आपण कापून फेकून देत असतो. मला सांगायचा मुद्दा हा नाही आहे. मला सांगायचं काय की आपण हजारो कागद असे वाया घालवत असतो. मग पूर्वी देखील कागद हे झाडापासूनच बनवायचे, परंतु पूर्वी कागदाचा इतका वापर नसायचा. ठीक आहे, पूर्वी ग्रंथ वगैरे असायचे, पोथ्या पुराण सर्व असायचं, परंतु कागदाचा इतका अमर्याद वापर नसायचा. आपण पाहतोय का आज अनेक कार्यालयामध्ये एखादी प्रिंट आपण झेरॉक्समधून किंवा प्रिंटर मशीनमधून काढत असतो आणि त्यामध्ये थोडासा जरी चूक झाली, थोडासा जरी बिघाड झाला तरी आपण ते फाडून फेकून देतो. मात्र कोणी याचा विचार करत नाही आहे की कागद निर्मितीसाठी तिकडं काही झाडांचं बलिदान गेलेलं असतं. मी बलिदान हा शब्द वापरतोय. तर जास्त लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांना कागदाची गरज जास्त पडली किंवा कागद निर्मिती जास्त व्हायला लागली आणि त्यासाठी मात्र हजारो झाडांची कत्तल व्हायला लागली, जंगलतोड व्हायला लागली. पुढचा मुद्दा आहे औषध निर्मिती. तुम्हाला माहिती आहे की अनेक औषधे जी असतात ती झाडांपासून बनतात. मग ते झाडापासून औषधं घेण्यासाठी झाडं तोडली जातात आणि औषधं बनवली जातात. की आता आपण पाहतोच की लोकसंख्या वाढीमुळे आजारही भरपूर वाढले. म्हणजे लोकांनी काय केलं, पर्यावरणाचा ऱ्हास करायला सुरुवात केला. त्यामुळे वातावरण, हवामान बिघडलं. हवामान बिघडामुळे विविध आजार, विविध रोग निर्माण व्हायला लागलेत. मग त्या रोगावरती औषध हे झाडांपासून येत असतं. मग त्या झाडांसाठी किंवा त्या औषधांसाठी आपल्याला झाडांची कत्तल करावी लागते, झाडं तोडावी लागतात.
नंतर आहे पुढचा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे स्थलांतरित शेती, झूमिंग ॲग्रिकल्चर, झूम ॲग्रिकल्चर, स्थलांतरित शेती. पाय ठिकाणी दोन चित्र तुम्हाला दिसत आहेत. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला झाडं जळताना दिसत आहेत. म्हणजे स्थलांतरित शेती म्हणजे काय, एखाद्या ठिकाणचं झाडं तोडून जाळून ती जमीन साफ केली जाते आणि त्यामध्ये शेती केली जाते. दुसरं चित्र तुम्हाला दिसतंय की छोट्या छोट्या आकारांचे शेतं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणचं जंगल तोडलं गेलं, तिथले झाडं तोडली गेली आणि त्या ठिकाणी शेती सुरुवात केली. बरं, ही शेती कायमस्वरूपी असते का? नाही. थोड्या दिवसामध्ये या जमिनीचा पोत पुन्हा ढासळतो. नंतर नवीन शेतीच्या शोधासाठी ते पुन्हा अजून जंगल तोडतात, ते जाळतात, ते जंगल साफ करतात आणि त्या ठिकाणी शेती करतात. तर जसजशी लोकसंख्या वाढली तसतशी लोकांना च्या गरजा वाढल्या. अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी त्यांना स्थलांतरित शेती ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्यासाठी जंगलतोड मोठ्या प्रमाणात होऊ लागली. पुढचा मुद्दा आहे रस्ते निर्मिती. पहा, आपण आता प्रत्येकाकडे कमीत कमी एक तरी गाडी आहे. मी प्रत्येकाकडे म्हणतो, कमीत कमी म्हणतो. आपण पाहतो की आज प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3 गाड्या आहेत. म्हणजे मुलाला वेगळी असते, वडिलांना वेगळी असते. जर 2 भाऊ असतील तर दोन्ही भावाला वेगवेगळ्या गाड्या असतात. मग ह्या गाड्या ज्या रोडवरून आपण फिरवतो, तो रोडसुद्धा हळूहळू जाम व्हायला लागतो. तो रोड कमी पडायला लागतो. मग काय, कशाची गरज पडते? तर नवीन रस्त्यांची गरज पडते किंवा रस्ता रुंदीकरणाची गरज पडते. आपल्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं असतात की ज्यावेळेस रोडचं रुंदीकरण होतं त्यावेळेस रोडच्या कडेला असणारी हजारो झाडं तोडली जातात आणि त्या ठिकाणी नवीन रस्ते बांधले जातात. अशा प्रकारे जशी लोकसंख्या वाढते तशी वाहनांची संख्या वाढते, गाड्यांची संख्या वाढते आणि त्यासाठी रस्ते अपुरे पडू लागले की नवीन रस्त्यांची निर्मिती करणं भाग पडतं आणि त्यासाठी झाडांची तोड केली जाते. आणि वसाहती, हा तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या भरमसाठ पद्धतीनं लोकसंख्या वाढते आहे त्या पद्धतीनं माणसाला राहण्याची जी गरज आहे, माणसाच्या प्रमुख 3 गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, आणि या तिन्ही गोष्टी निसर्गातूनच माणूस घेत असतो. मग निवाऱ्यासाठी, राहण्यासाठी माणूस काय करत असतो की घर बांधण्यासाठी जागा पाहत असतो. काय व्हायला लागलं, हळूहळू ज्या मोकळ्या जागा होत्या त्या जागा कमी पडायला लागल्या. तुम्ही पहा, जी महानगरं आहेत किंवा नगरं आहेत, मोठमोठे शहरं आहेत, ह्या शहरामध्ये त्यांच्या आसपासचं असणारं जंगल तोडलं गेलं आणि त्या ठिकाणी मानवी वसाहती उभ्या राहिल्या. अनेक झाडं तोडून त्या ठिकाणी घरं बांधली गेली आणि त्यासाठी ही झाडांचं बलिदान गेलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे जलप्रदूषण. लोकसंख्या वाढीमुळे जलप्रदूषण कसं होतं ते आपण पाहू. तर जलप्रदूषण म्हणजे काय, काय काय होतं बरं, नेमकं कशामुळे होतं? पहिला मुद्दा आहे शहरातील मैला किंवा सांडपाणी. दुसरं औद्योगिक सांडपाणी. नंतर खनिज तेल संशोधन आणि रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर. पहा, हे समोरचं चित्र आपल्याला दिसतंय ते शहरातील सांडपाणी आहे. आपण जर एखाद्या शहरामध्ये गेलो आणि तिथले जर गटारं पाहिले तर त्या गटाराजवळ कोणताही माणूस नाकाला हात लावल्याशिवाय किंवा नाकाला रुमाल लावल्याशिवाय पुढं जाऊ शकत नाही. इतकी प्रचंड दुर्गंधी त्या गटारामधून, त्या नाल्यामधून येत असते. आणि हेच पाणी नदीमध्ये, एखाद्या ओढ्यामध्ये, पाणवठ्यामध्ये ते पाणी सोडलं जातं. त्यामुळे काय होतं, हे विषारी जे पाणी असतं, मैला सांडपाणी जे असतं, ते सांडपाणी ते नदीला मिळाल्यामुळे नदीचं पाणी हे प्रदूषित होतं. आज असा कोणीच पुरुष नाही, आज असा कोणीच माणूस नाही की जो सरळ सरळ जाऊन नदीतलं पाणी पिऊ शकतो. का? कारण नदी तेवढी प्रदूषित झालेली आहे. परंतु आपण आपल्या वडिलांना, आजोबांना विचारू शकता की ते त्यांच्या काळामध्ये कशा पद्धतीनं, की तुम्ही आजही अनेक जुन्या हिंदी चित्रपटामध्ये किंवा मराठी चित्रपटामध्ये पाहू शकता की ज्या बायका असायच्या, ज्या महिला असायच्या, त्या पाणी नदीवरून आणायच्या. आपलं घागर असेल, काही हंडा वगैरे असेल, ते भरून नदीवरून पाणी आणायच्या आणि त्याच प्यायच्या. म्हणजे त्यावेळेस नदीचं पाणी हे स्वच्छ होतं. कारण का? अशा प्रकारची गटारगंगा शहरामधून वाहत नव्हती. शहरातील मैला नदीमध्ये सोडला जात नसायचा. त्यामुळे जे पाणी होतं ते पाणी शुद्ध असायचं, पाण्याचं प्रदूषण झालेलं नसायचं. औद्योगिक सांडपाणी. जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतसं लोकांच्या गरजा वाढत गेल्या आणि त्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवनवीन कारखान्यांची, उद्योगधंद्यांची उभारणी झाली. आणि अशा वेळेस ज्यावेळेस हे औद्योगिकरण व्हायला लागलं, हे उद्योगधंदे उभारायला लागले,
त्या उद्योगामधून जे अनावश्यक असं पाणी आहे किंवा जे प्रदूषित जे पाणी आहे, आपण त्याला वेस्टेज म्हणतो, वेस्टेज वॉटर म्हणतो, ते वॉटर किंवा जे पाणी स्वच्छ पाण्यामध्ये मिसळलं गेलं आणि त्यामुळे काय झालं, पाणी प्रदूषित व्हायला लागलं. पुढचा मुद्दा आहे खनिज तेल संशोधन. पहा, समोरचं चित्र आपल्याला पाहतोय की समुद्र आहे आणि त्या समुद्रावरती, त्या समुद्राच्या पाण्यावरती तेलाचा तवंग आहे. ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की खनिज तेल शक्यतो समुद्र बुडाला सापडतं, समुद्राच्या तळाला खनिज तेल सापडतं. मग समुद्राच्या तळातून ज्यावेळेस आपण खनिज तेल बाहेर काढतो त्यावेळेस त्याची कुठेतरी गळती होते, लिकेज होतं आणि ते खनिज तेल पाण्यावरती तरंगतं. तुम्हाला माहिती आहे तेल कधीही पाण्यात बुडत नाही तर ते, आणि पाण्यात मिक्सही होत नाही, तर ते पाण्याच्या पृष्ठभागावरती तरंगतं. यामुळे काय होतं की जे विषारी जे त्यामधले घटक असतात, ते मासे वगैरे असतील त्यांच्या पोटामध्ये जाऊन ते मृत्युमुखी पडतात. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्या सागरी पाण्याचं असेल किंवा पाण्याचं असेल, मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं. कशामुळं? खनिज तेल संशोधनामुळं. जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसा खनिजांचा साठा कमी पडू लागला, खनिजांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासू लागली आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खनिज तेलाचं संशोधन करणं गरजेचं ठरलं. आणि अशामुळं असा एखादा जर अपघात झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये ते तेलाचे तवंग पाण्यावरती येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रदूषण घडवून आणतात. रासायनिक खते व कीटकनाशके. मी आत्ता सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण रासायनिक खते आणि कीटकनाशकांची फवारणी शेतामध्ये करत असतो. पावसाच्या पाण्याबरोबर हे रासायनिक खतं किंवा कीटकनाशक असतात त्यांचे कण जमिनीमध्ये पाण्यामध्ये मुरून जे भूगर्भ पाणी साठा असतो, भूगर्भ जो साठा असतो त्या भूगर्भातील पाण्याच्या साठ्यामध्ये हे मिसळतात. त्यामुळे काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी प्रदूषित होतं. मला मी मागाशीच सांगितलं की अनेक आजार ह्या रोगामुळे व्हायला लागलेत. अनेक पाणी जे आहे ते खारं व्हायला लागलं आहे. पूर्वी जे गोड पाणी होतं ते आता खारं व्हायला लागलं आहे. काय कारण आहे त्याचं? तर हेच क्षार जे आहेत ते जमिनीमध्ये मुरतात, पावसाच्या पाण्याबरोबर ते भूगर्भ साठ्यामध्ये जाऊन मिळतात आणि पाणी प्रदूषित होतं. पुढचा मुद्दा आहे हवा प्रदूषण. हवा प्रदूषणाची काय काय कारणे आहे? वायू प्रदूषणाची काय काय कारणे? पहिलं कारण आहे शक्ती निर्मिती. शक्ती निर्मिती म्हणजे ऊर्जा निर्मिती. नंतर औद्योगिकीकरण, स्वयंचलित वाहने आणि युद्ध. पहा, माणसाची संख्या जसजशी वाढायला लागली तसतशी माणसाच्या गरजा वाढायला लागल्या आणि त्यासाठी शक्ती, ऊर्जा ज्या आहे ती ऊर्जेची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. म्हणजे प्रत्येक घर असतं, प्रत्येक घरामध्ये 10-10 लाईट लावलेले असतात विनाकारण, फॅन, कूलर, AC वगैरे सर्व चालू असतं. मग त्यासाठी वीज कुठून आणणार? ते वीज निर्मितीसाठी मोठमोठे प्रकल्प उभे केले असतात. आपण समोर पाहत आहे तो अणुभट्ट्यांचं चित्र आपल्याला दिसतंय. अशा प्रकारे अणुभट्ट्या तयार केल्या जातात आणि त्यापासून वीज निर्मिती केली जाते आणि अशा वीज निर्मितीमधून मोठ्या प्रमाणात विषारी धूर, विषारी वायू हे वातावरणामध्ये सोडले जातात. त्यामुळे वातावरणाचं प्रदूषण होतं, हवेचं, वायूचं प्रदूषण होतं. पुढचा मुद्दा आहे औद्योगिकीकरण. आत्ताच तुम्हाला सांगितलं की माणसाच्या गरजा वाढायला लागल्यात. गरजा वाढल्या तसे त्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध उद्योग उभं केले आणि त्या उद्योगधंद्यामधून, त्या बॉयलरमधून 24 तास विषारी धूर वातावरणामध्ये सोडला गेला आणि परिणाम काय झाला तर वायू प्रदूषण घडून आलं. नंतर स्वयंचलित वाहने. मी अशी सांगितलं की प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3 गाड्या असतात आणि प्रत्येक गाड्या फिरायला लागतात. तर अनेक आपले जे तरुण आहेत विनाकारण गाड्यावरती फिरत असतात धूर उडवत, पेट्रोल टाकून त्याचा धूर उडवत फिरत असतात. पण त्यांना ही कल्पना येत नाही की आपण विनाकारण ज्यावेळेस वाहनं फिरवतोय, वाहनं चालवतोय, त्यापासून किती विषारी धूर आपल्या गाडीतून बाहेर पडतोय आणि त्याचा पर्यावरणाला किती मोठा फटका बसतोय याचा मात्र कोणी विचार करत नाही. नंतर युद्ध. तुम्हाला माहीत आहे 7 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावरती अणुस्फोट घडून आणले आणि त्या अणुस्फोटाचे आजही पडसाद तेथील लोकांवरती उमटलेले आपल्याला दिसून येतात. त्या लोकांवरती परिणाम आपल्याला झालेले दिसून येतो. अनेक ठिकाणी जगामध्ये युद्ध ही होतच राहतात. ते युद्धामुळे मध्ये बमबारी केली जाते, वेगवेगळे
जे अग्निबाण असतात ते अग्निबाणांचा वापर केला जातो. आणि ते अग्निबाण किंवा हे जे बॉम्ब असतात ते बॉम्ब कशापासून तयार करतात, त्यामध्ये कोणते वायू असतात, अतिशय विषारी असे वायू असतात. आणि ते विषारी वायू जे असतात ते मानवी शरीराला अत्यंत अपायकारक आहे. आणि अशा या युद्धामधून मोठ्या प्रमाणामध्ये जगाचं नुकसान होत असतं. वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, भारतामध्येच कारगिलचं युद्ध असेल, चीनचं युद्ध असेल, पाकिस्तानसोबत तर रोजच दंगा चालू असतो, त्यामध्ये असेल अनेक बॉम्ब विस्फोट घडून येतात. त्यामधून विषारी धूर, विषारी वायू वातावरणामध्ये पसरले जातात. परिणाम काय होतं, हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात घडून येतं. आणि हा शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे प्राणी जीवनास धोका. दोन चित्र आहेत. पहिलं आहे शिकार आणि दुसरं आहे अमर्याद मासेमारी. मोठ्या प्रमाणामध्ये माणूस शिकार करायला लागला. माणसाच्या जिभेचे चोचले त्याला शांत बसून देणं, काहीही खायला लागला. जंगलामध्ये किंवा वातावरणामध्ये जमिनीवरती मुक्तपणे संचार करणारा जो प्राणी असतो, कोणत्याही प्राण्याला निर्धोकपणे मारून त्याचा जीव घेऊन त्याचं मांस खाल्लं जातं. किंवा त्याची कातडी मिळवण्यासाठी किंवा एखाद्या प्राण्याचा, समजा हरिण असेल तर हरिणाचा जो भाग आहे, कस्तुरीचा भाग आहे, तो घेतला जातो. किंवा जे हत्ती असतात त्या हत्तींचे हस्तिदंत काढण्यासाठी हत्तींचं शिकार केले जाते. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये माणूस शिकारीमध्ये गुंतलाय. जगामध्ये अनेक प्राणी जे असे आहेत की ह्या शिकारीमुळे ते नामशेषामध्ये चाललेलं आहे. भारतामध्येच वाघांची संख्या, पट्टेरी वाघांची संख्या कितीतरी प्रचंड होती. ती जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावरती होती. परंतु वेळीच शासनाने पावलं उचललीत आणि त्या वाघांच्या संख्येचं किंवा वाघांचं संवर्धन करण्यात येऊ लागलं. त्यांच्यावरती शिकार करण्यास बंदी येऊ लागली आणि हळूहळू त्यांची संख्या वाढायला लागली. शासनानं विविध पावलं उचलल्यामुळे हळूहळू काही ज्या जमाती आहेत त्या नष्ट होण्यापासून वाचायला लागल्यात. म्हणजे तुम्हाला सलमान खानचं प्रकरण तर माहीतच आहे की काळवीट प्रकरणामध्ये तो कसा अडकलेला आहे आणि आजही त्याला त्या न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. तर अशाप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये शिकार केली जाते आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये शिकार केल्यामुळे प्राणीजीवनाला धोका पोहोचतो. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अमर्याद मासेमारी. मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी केली जाते. कारण आपल्याला माहिती आहे की जगातील बहुतांश लोक हे मांसाहारी आहेत आणि ते आपल्या मांसांसाठी, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कुठून काय होईना, कसं का होईना मांस उत्पादन करतात, मांस उपलब्ध करतात. मग त्यासाठी, त्या चोचले पुरवण्यासाठी मात्र इकडे प्राणीजीवनास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असतो. दुसरा एक मुद्दा आहे पहा की आत्ताच ऑस्ट्रेलियामध्ये ज्या जंगलाला आग लागली, जवळपास 4 महिने ते जंगल धगधगत होतं, 4 महिने ते जंगल जळत होतं. इतकं वाईट वाटतं सांगताना ही गोष्ट की त्या जंगलातले 50 कोटी प्राणी मारले गेले. मग जंगलात हा जो वणवा आहे, जंगलाला लागलेला वणवा, तो कसा बरं लागला? यामध्ये कुठेतरी मानवी हस्तक्षेप असेल ना. म्हणजे 50 कोटी प्राणी मरेपर्यंत माणसाला त्याची काही किंमत कळली नाही. 10-12 माणसं मेली आणि त्यावेळेस मात्र त्यांना कळून चुकलं की आता हा वणवा विझवला पाहिजे. मग ऑस्ट्रेलियासारखं अत्यंत प्रगत असतं राष्ट्र, त्यांच्याकडे आधुनिक सुखसुविधा नव्हत्या की त्यांनी ते जंगल कधीही आणि कशाही प्रकारे विझू शकले असते. मात्र त्यांनी त्यामध्ये कोणताही रस दाखवला नाही. कारण का, जळते जंगल जळू द्या, तेवढी जमीन मोकळी होती, आपल्याला ते वापरायसाठी कामाला येते. पर्यावरणाचा कोणी विचार करत नाही. कारण लोकसंख्या हळूहळू वाढायला लागली आहे. त्या लोकसंख्येचे चोचले पुरवण्यासाठी, लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाची हानी घडून येते. निसर्गाची हानी घडून येते आणि माणूस हा मुद्दाम होऊन, जाणून बुजून ही हानी घडून आणतो. त्यामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होतो. परंतु निसर्ग हा निसर्ग आहे. तो माणूस जरी निसर्गाचा अत्यंत लाडकं असं अपत्य असलं तरी प्रत्येक गोष्टीला निसर्गाकडून कधीही माफी मिळत नसते. आणि कधी ना कधी निसर्गाला मात्र माणसाला अद्दल घडवावीच लागते. आणि निसर्ग देखील अशा माणसाला वेळोवेळी अद्दल घडवतच असतो. तर धन्यवाद मित्रांनो. आता हा जो टॉपिक आहे तो आज संपला आहे.
शेवटच्या प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे, शेवटचा जो टॉपिक आहे, ते आपण पुढच्या प्रकरणात पाहणार आहोत.